का एक नवीन गाणं आलंय 2-3 दिवसापासनं. कोणाचं तुम्हाला माहितीच असेल. कारण खूप व्हायरल झालंय ते गाणं. आपला अभिजित दादा, अभिजित सावंत सगळ्यांना माहितीच आहे आणि गौतमी पाटील त्या तर सगळ्यांना माहितीच आहे. त्या दोघांचं गाणं आलंय रुपेरी वाळूत माडाच्या वनात येईना. इतकं सुंदर गाणं आहे ते. आता हे नवीन गाणं नाहीये म्हणजे जुनंच गाणं आहे. पण इतकं सुंदर गायलंय आणि इतकं सुंदर शूट झालंय ना ते गाणं, तरी ते मला आहे ना सारखं-सारखं पाहतच राहावं असं वाटतंय. आणि खूप म्हणजे आपण बोलतो ना, की नवीन गाणी पटकन व्हायरल होतात, पटकन लोकांना आवडतात. जुनी गाण्यांकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. पण तुम्हाला सांगू का जुनं ते सोनंच असतं. त्यामुळे खूप जुन्या गाण्याची आठवण करून दिली अभिजित दादा तू. आणि मला तर हे गाणं खूप आवडतं आणि तुझी तर मी खूप फॅन आहेच आहे. आणि गौतमी ताई तर तुम्ही तर छानच आहे. तुमच्याकडनं तर हीच अपेक्षा होती मला. खूप सुंदर, खूप म्हणजे खूप सुंदर. आणि सांगू का गौतमी ताई आणि अभिजित दादा मला आहे ना 2 ओळी मला तुमच्यासाठी म्हणाव्या वाटतात. पण मला इतकं काही तुमच्यासारखं येणार नाही. पण तरी मला खूप आवडतं म्हणून मी 2 ओळी म्हणणार आहे. रुपेरी वाळूत माडाच्या वनात येईना, रुपेरी वाळूत माडाच्या बनात येईना, बनात येईना, जवळ घेना, बनात येईना, जवळ घेना. चंदेरीचा होल लावीत प्रीतीत येना, हाय चंदेरीचा होल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. खूप छान अभिजित दादा आणि गौतमी ताई पाटील खूप खूप छान.